मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक सारखी मिळणारी वेळ जी रोज आपल्याकडे असते, पण ती एकदा गेली ना ती परत कधीच येत नाही, ती म्हणजे वेळ. हो, पैसे कमी होतील, जास्त होतील, लोक येतील जातील, आपल्या आयुष्यातील 100 गोष्टी बदलतील, पण गेलेला क्षण तो परत कधीच येत नाही. विचार करा, ज्याचं सर्वात जास्त महत्व आहे ना, तो क्षण आपण सर्वात जास्त उधळतोय. 24 तास सगळ्यांकडे सारखे असतात, पण कुणी त्या 24 तासात स्वप्नांच्या इमारती बांधतो आणि कुणी इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करत करत फक्त दिवस संपवतो. कधी रात्री झोपताना वाटतं का, आज पूर्ण दिवस गेला, पण खरंच मी काय केलं? मोबाईलचा स्क्रीन टाइम 6 ते 7 तास, स्वप्नांसाठी दिलेला वेळ 30 मिनिटं सुद्धा नाही. खरं सांगू, वेळ कधीच वाया जात नाही, तो आपण कुणावर आणि कशावर तरी इन्व्हेस्ट करत असतो. फरक फक्त इतकाच, तो इन्व्हेस्टमेंट आपल्याला रिटर्न देतो की पश्चाताप. आज तू जसा काही आहेस ना मित्रा, तो तू दिलेला वेळेचा रिझल्ट आहे, आणि तू उद्या कसा असशील तो तू आज वेळ कुठे देतोयस ना याच्यावर ठरणार आहे. आपण सगळे एक वाक्य खूप सहज बोलतो, मला वेळ नाहीये रे, पण त्याच दिवशी 2-2, 3-3 तास व्हिडिओज, मीम्स, गॉसिप्स आणि वेळ नाही, हे तर खोटं झालं ना. प्राधान्य कशाला देतोयस हे खूप महत्वाचं आहे मित्र. IAS पास करणारे, UPSC पास करणारे, MPSC पास करणारे, बिझनेस उभा करणारे, काही माझ्यासारखे युट्यूब चॅनल वाढवणारे, ग्रो करणारे, त्यांच्याकडेही आपल्यासारखे 24 तासच असतात. फरक एवढाच, त्यांनी बहाण्यांपेक्षा ब्रेक थ्रू निवडला. उद्या करतो, उद्या सुरू करतो, उद्या कधीच येत नाही. उद्या नावाचा शब्द आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे, कारण उद्याच्या नावाखाली आजचा वेळ आपण मारत असतो. वेळेशी लढू नकोस मित्रा, वेळेला आपला पार्टनर बनव. दिवसातील 1 तास फक्त स्वतःसाठी, मोबाईल बाजूला, डिस्टर्बन्स बंद, आणि फक्त तू आणि तुझा गोल. छोटे छोटे टार्गेट्स ठरव. 10 मिनिटं वाचन कर, 10 मिनिटं स्किल्स ग्रो कर, 3 मिनिटं हार्ड वर्क कर, फोकस वर्क कर. लहान लहान गोष्टींनी तुझा मोठा बदल घडणार आहे. टाळटाळा संपव. जे काम 2 मिनिटात होतं ते लगेच कर. कधी कधी छोट्या गोष्टीही वेळ खातात आणि स्वप्नांची भूक मारतात. लक्षात ठेव, तू वेळेचं प्लॅनिंग नाही केलंस ना, तर इतर लोक तुझा वेळ प्लॅन करतील. त्यांचे कॉल्स, मेसेजेस, रिक्वेस्ट, नको असलेली मीटिंग्स, म्हणजे गप्पा गोष्टी, गॉसिप्स, आणि दिवस संपल्यावर तुलाच वाटेल आज मी माझ्यासाठी काय केलं. शेवटची ओळ बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. मित्रा, जेव्हा तू खूप पुढे निघून जाशील ना आयुष्यात, तेव्हा तुला मागे वळून बघावं लागेल, आणि त्या दिवशी तुला स्वतःलाच प्रश्न पडेल, मी माझा वेळ योग्य लोकांसाठी, योग्य विचारांसाठी, योग्य स्वप्नांसाठी दिला का? त्या दिवशी तुला पश्चाताप नकोय. म्हणून आज तुला निर्णय घ्यायचा आहे. ज्यांना तुझ्या वेळेची किंमत नाहीये ना मित्रा, त्यांना मर्यादा दाखव. ज्यांनी तुझ्या स्वप्नांवर हसण्याचा प्रयत्न केलाय ना, त्यांना तुझ्या यशाने उत्तर दे, आणि रोज थोडा का होईना पण क्वालिटी टाइम स्वतःला दे. कारण शेवटी वेळ जिंकणारे लोकच आयुष्य जिंकतात. वेळ आजही तुझ्यासोबत आहे. प्रश्न इतकाच आहे, तू आजपासून वेळेचा मित्र होणार की उद्यापासून त्याचा बळी बनून राहणार? निर्णय तुझा आहे मित्रा, पण लक्षात ठेव, तुझं भविष्य घडवणारं दुसरं कोणी नाही, तो फक्त तू आणि तुझा वेळ आहे. मी RJ देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्स लाईन तुम्हाला सपोर्ट करतो. काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की विचारा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा. कमीत कमी 10,000 तरी लाईक्स आले पाहिजे आहेत, एवढंच तुमच्याकडे मागतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.